ओके. इलेक्ट्रोस्टॅटिक्स, इलेक्ट्रॉन मीन्स इलेक्ट्रॉन, इलेक्ट्रॉन्स म्हणजे चार्ज आणि स्टॅटिक मीन्स ॲट रेस्ट. इलेक्ट्रोस्टॅटिक, इलेक्ट्रोस्टॅटिक is the branch of physics. Electrostatics is the branch of physics. It's the branch of physics studying electric charges when they are a stationary or moving slowly, focusing on the forces and fields and potentials they create. ओके. इन शॉर्टमध्ये लिहून घ्या हे इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे चार्ज ऑफ रेस्ट. सो फर्स्ट चार्ज म्हणजे करंट इलेक्ट्रिसिटी झालं हे लिहून. Current electricity is a charge in motion. Current electricity, charge in motion, and static electricity चार्ज कसे असणार आहे स्टॅटिक मध्ये ऑब्विसली चार्ज ॲट रेस्ट. चार्ज ॲट रेस्ट. ओके. ग्रॅव्हिटेशनमध्ये आपण काय बघितलं होतं? फोर्स ऑफ ग्रॅव्हिटेशन, युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय बघितलं होता? F इज इक्वल टू जी m1 m2 अपॉन आर स्क्वेअर. राईट. तिथे फक्त काय होतं? मासशी रिलेटेड होतं. इथे काय आहे? चार्जशी रिलेटेड. कुलॉम्स लॉ ते आहेच पुढे तुम्हाला. जसं तिथे फक्त मास यूज केलेलं मोस्ट ऑफ, इथे सगळं बाकी सगळं सेम आहे, फक्त इथे काय आहे? चार्जेस आहे. ओके. मग त्याच्यामध्ये चार्जेस तुम्हाला माहिती कुठे कुठे इन जनरल चार्जेस बघायला मिळतात. आता तुम्ही थंडीचं बघत असाल, करंट लागतो वूल्सचे वगैरे जे असतात, फरचे वगैरे, एक जस्ट आपण टच केलं किंवा ब्लँकेटमध्ये जस्ट हात जरी फिरवला, रफ केला, तसे स्पॉट दिसतात. राईट. सो ते काय होतात? चार्ज क्रिएट होतात. ओके. मग ते चार्ज क्रिएट होतात. फर्स्ट ऑफ ऑल ते काय असतात? मोशनमध्ये असतात, रेस्टमध्ये असतात, आणि देन ते मोशनमध्ये येतात. मग तिथे काय क्रिएट होतं? इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे
इलेक्ट्रॉन्स स्टॅटिक, जे इलेक्ट्रॉन्स आहे इन मोशनमध्ये करंट इलेक्ट्रिसिटी असते आणि जेव्हा स्टॅट असतं तेव्हा स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी असते. क्लिअर? घ्या नेक्स्ट लाईनमध्ये इलेक्ट्रिक चार्ज. इलेक्ट्रिक चार्ज, इलेक्ट्रिक चार्ज. आता इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय? पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक चार्ज, ज्याच्यामध्ये काय जास्त असणार आहे? पॉझिटिव्ह इलेक्ट्रिक चार्जमध्ये प्रोटॉन्स जास्त असणार आहे. ओके. आणि ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन्स जास्त असणार आहे तो काय झाला? निगेटिव्ह चार्ज. चार्जचे 2 टाईप्स आहे. नेक्स्ट घ्या चार्ज. फर्स्ट त्याच्यामध्ये फर्स्ट पॉझिटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज. Positive charge is defined as an object or particle, an object or particle has deficiency of electrons resulting in more protons, in bracket which are positive, The next, negative charge is an electrical property carried by particles like electrons, indicating an excess of electrons compared to protons in an atom or object causing it to attract and repel to each other अट्रॅक्ट असेल तेव्हा का कुठले चार्ज प्रोड्यूस होतील? पॉझिटिव्ह. अँड रिपल असेल तेव्हा निगेटिव्ह. अट्रॅक्ट अँड रिपल पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्जेस फंडामेंटल टू इलेक्ट्रिसिटी अँड मॅग्नेटिझम. ओके. देन नेक्स्ट लाईनमध्ये घ्या द सबस्टन्स विच gain electrons, the substance which gain electron becomes negative, and the substance which
donate electrons becomes positive charge up, becomes positive charge up. ओके, सपोज एकाकडे 5 इलेक्ट्रॉन्स आहे आणि दुसऱ्याकडे पण 5 इलेक्ट्रॉन्स आहे, 5 प्रोटॉन 5 प्रोटॉन. याने काय केलं, 2 तिकडे दिले, सो याचे किती होतील, 3 होतील. ओके, याच्याकडे 5, याच्याकडे पण 5, याच्याकडे 5 आहे, याच्याकडे पण 5 प्रोटॉन इलेक्ट्रॉन्स. याने 2 काय केले, याला डोनेट केले, सो याच्याकडे किती असतील मग 3, आणि याच्याकडे 5 + 2 किती होतील 7. ओके, आणि बाकीच्या टर्म सेम. त्याच्यामध्ये कोण पॉझिटिव्ह आणि कोण निगेटिव्ह चार्ज असणार आहे, जो देतो तो कोण झाला पॉझिटिव्ह आणि जो घेतो तो निगेटिव्ह. ओके, घ्या नेक्स्ट लाईनमध्ये घ्या. हेडिंग टाका, ॲटम्स आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. 2 मार्क्सला विचारलं जातं हे. एक्सप्लेन द ॲटम्स आर इलेक्ट्रिकल न्यूट्रल. ॲटम्स आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. 2 या 3 मार्क्सला एक्सप्लेन द ॲटम्स आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल क्वेश्चन विचारला जातो. ओके, ॲटम कोणाला म्हटलं जातं, सगळ्यात स्मॉल पार्टिकलला. ओके, घ्या मग फर्स्ट पॉईंट, द स्मॉलेस्ट पार्टिकल of an substance, the smallest particle of an substance, it's called atom. It's called atom. Obviously elementary particles कुठले कुठले असतात त्याच्यामध्ये, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन. घ्या सेकंड पॉईंट, atom consists of elementary particles electron, proton and neutron. लिही, electron, proton and neutron. Then next point, इलेक्ट्रॉन कन्सिस्ट ऑफ काय असता, कुठले चार्ज असता, निगेटिव्ह. इलेक्ट्रॉन, नेक्स्ट पॉइंट, इलेक्ट्रॉन कन्सिस्ट ऑफ निगेटिव्ह चार्ज अँड प्रोटॉन कन्सिस्ट ऑफ पॉझिटिव्ह चार्ज. नेक्स्ट लाईनमध्ये, इन ॲन ॲटम number of electron is equal to number of proton. Hence there is no any extra charge. On the atom. Hence it is called as इलेक्ट्रिकली न्यूट्रल. त्याच्यावर कुठलाही चार्ज होत नाही, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, एक्स्ट्रा चार्ज कुठलाही क्रिएट होत नाही. सो तेव्हा तो काय असतो, इलेक्ट्रिकली काय असतो, न्यूट्रल. ओके, नेक्स्ट घ्या क्वेश्चन, व्हॉट डज द बिलो डायग्राम शो. फक्त डायग्राम असतात आणि तुम्हाला कुठले कुठले चार्जेस काय प्रोड्यूस करताय ते तुम्हाला सांगता यायला पाहिजे. 2 मार्क्सला विचारलं जातं. व्हॉट डज द
what does the below diagram show? एक डायग्राम काढून घ्या. काढली आहे? सांगते, करते एक्सप्लेन. ओके, सपोज आपण एक फॉर एक्झाम्पल आपण एक फर घेतला आणि त्याच्यावर जे अंबर माहिती ना, स्फटिक. सो ते आधी काय असतात, त्यांना काहीच नाही, आपण त्यांच्यावर रफ वगैरे काहीच केलं नाही. सो ते काय असतात, पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज त्यांच्यावर असा. अँड देन दोघं रफ केल्यावर आपल्याला काय दिसतं की त्याच्यामध्ये चार्ज प्रोड्यूस होतात, राईट. सो फर्स्ट याच्यामध्ये काय दिसतं आता, ते काय आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. त्याच्यानंतर हे लिहिलं. मग ही कंडिशन कुठली आहे घ्या. The figure A is show काय आहे मत, इन्सुलेटेड कंडक्टर आहे. ओके, फिगर A is show इन्सुलेटेड कंडक्टर. अँड देन त्याला ग्राउंड अटॅच केल्यानंतर फिगर बी, सपोज त्याला ग्राउंड आपण अटॅच केलेले, सो त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज काय होतात, रिमूव्ह होऊन जातात. फिगर बी काढा. फिगर बी याचं मी बेस्ट एक्झाम्पल सांगते. जसं आपण बघितलं आहे की तुम्ही बघितलं असेल ना, हे टँकर वगैरे असतात बघा, पेट्रोलचे, डिझेलचे. सो त्याला चेन अटॅच केलेली असते. मग ती चेन का अटॅच केलेली असते, राईट, कारण की का, अर्थिंग. आपल्या घराला पण असते बघा अर्थिंग, मोस्ट ऑफ बऱ्याच याच्यात बघितलं आहे. बट ती टँकर काय असते, मोशनमध्ये असते, राईट. सो पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज होऊन काय होऊ शकतं, एअरमध्ये कुठले चार्ज आपण कन्सिडर केले, काय होऊ शकतं, स्फोट होऊ शकतो ना जास्त. सो अर्थिंग म्हणजे त्याच्यातला जो चार्ज आहे तो काय होऊन जातो, ग्राउंडला निघून जातो. ओके, फिगर बी काढली. फिगर बी शोज पॉझिटिव्ह चार्ज ग्राउंडला गेलं म्हणजे ते काय झाले, न्यूट्रल. फ्रॉम फिगर बी शोज पॉझिटिव्ह चार्ज इज न्यूट्रलाइज by electron from ground. देन फिगर सी, ग्राउंड पण आपण काय केलं, काढून टाकलं. सो कोणते चार्जेस राहतील फक्त इथे, फक्त निगेटिव्ह. फिगर सी पण काढून घ्या. कुठले चार्ज राहिले इथे, फक्त निगेटिव्ह, अर्थिंग काढून टाकल्यावर. फिगर सी shows when earthing is removed, negative charge stay still in conductor. Okay, and then next, last D, आता इथे रॉड रिमूव्ह केला. ओके, देन रॉड रिमूव्ह केल्यानंतर पण काय आहे, निगेटिव्ह चार्ज डिस्ट्रीब्यूट टू ओव्हर. घ्या नेक्स्ट. फिगर डी शोज
Figure D shows when rod is removed, then negative charge disturb over the surface of conductor. जस्ट 2 मार्क्सला 3 मार्क्सला विचारू शकताय. ओके. किंवा कुठली पण एकच डायग्राम दिलेली असेल 1 मार्क्सला तुम्हाला विचारतील. झालं. नेक्स्ट हेडिंग टाका, चार्जिंग बाय कंडक्शन. चार्जिंग बाय कंडक्शन. When two dissimilar object फास्ट होतंय का सांगा ना मग. when तुम्ही नाही सांगणार तर मला कसं करणार बरं. when two dissimilar objects rub on each other. dissimilar सांगितलंय. rub on each other. आताच मी सांगितलं लाईक अ फर अँड अंबर. स्फटिक म्हणतात त्याला मराठीतनं. स्फटिक नाही माहिती. स्फटिक असा एक हे नसतो का ठिसूळ काचेसारखा, म्हणजे काच पण नाही म्हणता येणार त्याला, अजून एक वर्ड आहे त्याला, काय म्हणतात त्याला, कचकडी पण नाही माहिती. ग्लास टाईपच असतो पण ग्लास नसतो, ट्रान्सपरंट क्रिस्टल. हां, क्रिस्टल टाईप पण. ओके. घ्या. रब ऑन इच अदर. एबोनाइट रॉड वगैरे प्रॅक्टिकल झालं असेल ना तुम्हाला 10thला. एबोनाइट रॉड आणि फरचं 10thला प्रॅक्टिकल होतं. एबोनाइट रॉड आणि फरवर कंटिन्युअसली रब केल्यावर काय प्रोड्यूस होता, त्याच्यामध्ये चार्ज प्रोड्यूस होता. घ्या नेक्स्ट. इच अदर लाईक फर अँड अंबर और कोम अँड, हे तर सगळ्यांनाच माहिती असेल, कोम अँड ड्राय हेअर्स. हे पण बघितलंय ना तुम्ही. कंटिन्युअसली कोम आपल्या ड्राय हेअरला रफ केल्यानंतर ते छोटे छोटे पार्टिकल्स बघा त्याला ते अटॅच व्हायचे, म्हणजे दिसायचे आपल्याला. स्केलचं पण होतं तसं. ओके. ड्राय हेअर्स. देन इलेक्ट्रॉन्स गेट ट्रान्सफर from one body to another body. Second, the substance which donate, second point, the substance which donate the electron becomes positively charged and the substance which gain the electrons negatively charged. And this is called as charging by conduction. 2 marks या 3 marks ला पण येऊ शकतं.
and this is called charging by conduction. अजून एक असं प्लास्टिक चेअरवर ते पण केलं आहे का कोणी कधी प्रॅक्टिकल? प्लॅस्टिक चेअरवर कोणालाही बसून दिलं आणि त्याला कंटिन्युअसली चेअरच्या मागे पाठीवर नाही, कंटिन्युअसली ब्लँकेटने या कुठल्याही फरच्या याने कंटिन्युअसली त्याला मारलं, त्याच्यामध्ये चार्ज प्रोड्यूस होतात. टेस्टरने चेक केलं, लाईट लागतो बरोबर. आणि आपण पण असं लावलं शॉक टाईप लागतं, हे पण कंडक्शन. देन नेक्स्ट घ्या चार्जिंग बाय इंडक्शन. ट्राय करून बघा घरी. चार्जिंग बाय इंडक्शन. चेअर प्लास्टिकचीच पाहिजे. चार्जिंग बाय इंडक्शन. घ्या व्हेन अनचार्ज. बस आत्ता नका, आत्ताने डिस्कस करायचं त्याच्यावर. व्हेन हेडिंग टाकलं चार्जिंग बाय इंडक्शन, सेम 2 मार्क्सला विचारू शकता, दोघं पण 2-2 ला, आणि दोघं कंबाईन आले तर 3 to 4 मार्क्सला. व्हेन अनचार्ज कंडक्टर close to charge conductor, then the opposite charge, come close to near side of charge of the charge body and similar जाऊ दे, तू काय लिहितोय ते बघ. and similar charge, तेच ना मग, and similar charge go for to the, परत रिपीट करते मी. when uncharged conductor close to charge conductor, then the opposite charge come close to near side to the charged body and similar charge go for to the charged body, and this is called as a charging by induction. ओके. अनचार्ज कंडक्टर जेव्हा चार्ज कंडक्टरच्या क्लोज येतं, सो ते चार्ज काय करतो, तो नियर जो काही साईड असेल, सिमिलरली तो काय करतो, त्या बॉडीला चार्ज करतो अपोजिटच्या. सो त्याला काय म्हणतात, मग काय म्हणतात त्याला? येस, चार्जिंग बाय इंडक्शन. नेक्स्ट नोट घ्या. व्हेन अ पेट्रोल और डिझेल टँकर, मी तुम्हाला सांगितलं होतं, व्हेन पेट्रोल और डिझेल टँकर, एक्सप्लेन लिहू शकतं हे, इज emptied in a tank. ऋतुराज काय चालू आहे? It is grounded. नेक्स्ट लाईन मध्ये a thick chain hangs from a petrol or a diesel tanker and it is in contact with ground when the tanker is moving. मी मगाशीच सांगितलं. ओके.
ते काय असतं, एक चेन लावलेली असते ग्राउंडला. ग्राउंड वेन द टँकर इज मूविंग. ओके, नेक्स्ट हेडिंग टाका, प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिक चार्ज. properties of electric charge. ओके, प्रॉपर्टीज ऑफ इलेक्ट्रिक चार्ज मध्ये फर्स्ट आहे ॲडिटिव्ह नेचर ऑफ चार्ज, सेकंड आहे क्वांटायझेशन ऑफ चार्ज, कन्झर्वेशन ऑफ चार्ज अँड फोर्स ऑफ चार्ज. त्याच्यामध्ये फर्स्ट घ्या आता ॲडिटिव्ह फर्स्ट नेचर ऑफ चार्ज. Additive nature of charge. जस्ट 2 मार्क्सला येतं. त्याच्यामध्ये काय, द टोटल चार्ज अल्जेब्रिक सम ऑफ द चार्जेस. त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट घ्या मग, द टोटल चार्ज, थिअरॉटिकलच आहे मोस्ट ऑफ, the total charge on the system is algebraic sum of the charge distributed the different points of the object. Next point, second, sign of the charges. Second point, sign of the charges must be taken. Sign of the charges must be taken into account while adding the charges of the system. Third point, when there is equal and opposite charges on system, then the net charge is equal to 0. ऑब्वियसली ॲडिटिव्ह म्हणजे काय होणार आहे, ॲडिशन. सपोज टोटल चार्ज फाइंड आउट करायचे एका सिस्टीममध्ये आहे +9 -10 +9. ओके, सो टोटल किती होणार आहे, किती होईल, 9 + 9 18, 18 - 10 देन 8. सो त्या चार्जला काय म्हणतात, ॲडिटिव्ह नेचर ऑफ चार्ज, ज्यांची सगळ्यांची सम होईल, जितके पण चार्जेस त्या सिस्टीममध्ये इन्क्लूड आहे, निगेटिव्ह साईन आणि पॉझिटिव्ह साईनवाले. ओके, घ्या नेक्स्ट, घ्या सेकंड, क्वांटायझेशन ऑफ चार्ज. सेकंड,
क्वांटायझेशन ऑफ चार्ज. क्वांटा म्हणजे काय तुम्हाला माहितीच आहे. क्वांटा म्हणजे पॅकेट्स, ओके, बंच. मग क्वांटायझेशन ऑफ चार्ज म्हणजे काय, मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रॉन. यू नो दॅट व्हॅल्यू माहिती, मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रॉन, मास ऑफ इलेक्ट्रॉन 1.6 इंटू 10⁻⁻⁹. हेडिंग टाकलं घ्या. मग त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट quanta means packets or bunch. Quanta means packets or bunch. Then next line मध्ये magnitude of electron 1.6 into 10⁻⁻⁹ coulomb. Of electron is 1.6 into 10⁻⁻⁹ coulomb. Next line मध्ये इलेक्ट्रॉन और प्रोटॉन व्हॅल्यू लिहून झाली. नेक्स्ट लाईन मध्ये इलेक्ट्रॉन और प्रोटॉन are the elementary particles of the atom. Then one charge is the integral multiple of plus minus e. Then next line मध्ये charge, so q is equal to plus minus n e. n काय मग, n is an integral. नेक्स्ट लाईन मध्ये चार्ज इंक्रीज और डिक्रीज depends on multiple of e. नेक्स्ट लाईन मध्ये इट इज नॉट पॉसिबल प्रॅक्टिकली. That is, for example घ्या, when a glass rub silk, then the charge on glass rod 1 μC. नेक्स्ट लाईन मध्ये घ्या, Q is equal to 1. Q is equal to, नेक्स्ट लाईन मध्ये घ्या, म्युकोकुलम, मायक्रोकुलम, म्युकोकुलम, नॅनोकुलम, माहिती ना त्यातला. Q is equal to 1 into 10⁻⁶ coulomb. नेक्स्ट लाईन मध्ये Q is equal to, आपण आत्ताच लिहिलं, Q is equal to n into E. E काय मग, मॅग्निट्यूड ऑफ काय सांगितलं मी, इज इक्वल टू 1.6 इंटू 10⁻⁻⁹. देन n इज इक्वल टू काय येईल मग, n इज इक्वल टू Q अपॉन E. Q किती आहे, 1 इंटू 10⁻⁻⁶.
-6. ही किती आहे? 1.6 × 10⁻⁻19. काय ते व्हॅल्यू सांगा? (6.25 × 10⁻12). फॉर एक्झाम्पलसाठी. ओके. देन नेक्स्ट घ्या कन्झर्वेशन ऑफ चार्ज. कन्झर्वेशन थर्ड. फर्स्ट, सेकंड, थर्ड. कन्झर्वेशन ऑफ चार्ज. त्याच्यामध्ये घ्या प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज. प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज. इन एनी गिवन स्टेटमेंट. प्रिन्सिपल आलं म्हणजे त्याचं स्टेटमेंट लिहायचं असतं. स्टेटमेंट in any given physical process, charge may get transfer from one system to another system, but the total charge on the system remains constant. ओके. रिमेन्स कॉन्स्टंट म्हणजे सपोज एकाकडे 5 आणि 3 आहे आणि दुसरीकडे 3 आणि 2 आहे. सो तो काय करेल? इकडे 3 देईल, तो दोघीकडे 8 होऊन जाईल. सो रिमेन्स काय होऊन जाईल? कॉन्स्टंट. और करून घ्या फॉर ॲन आयसोलेटेड सिस्टीम charge neither be produce nor destroy. Okay. Then last and 4 आहे forces between the charges. Forces between the charges. कुठले कुठले फोर्स असतात? लाईक चार्जेस रिपल टू ईच अदर आणि अनलाईक चार्जेस अट्रॅक्ट टू ईच अदर. घ्या मग फक्त एवढंच लिहायचं आहे. फर्स्ट त्याच्यामध्ये फर्स्ट पॉईंट लाईक charges repel each other. Second, unlike charges attract to each other. म्हणजे सपोज निगेटिव्ह असेल तर ते काय करतात? निगेटिव्ह चार्ज रिपल करतात आणि अपोजिट पॉझिटिव्ह निगेटिव्ह असेल तर अट्रॅक्ट करतात. आणि त्यातल्याच फोर्सला काय म्हणतात? फोर्स ऑफ चार्जेस. ओके. अँड देन नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट कुलोम्स लॉ. हेडिंग टाका. नेक्स्ट कुलोम्स लॉ. सेम आहे ग्रॅव्हिटेशनल सारखा, युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ.
काय होता तो आठवतोय? फर्स्ट ऑफ ऑल फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ टू मासेस, राईट. सेम इकडे काय असणार आहे? फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल, तिकडे मास इकडे चार्जेस, म्हणजे काय असणार आहे? Q1 अँड Q2. ओके. देन नेक्स्ट काय होतं? फोर्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू डिस्टन्स, त्यांच्यातला डिस्टन्स, म्हणजे आता इथे Q1 Q2 चार्जेस आहे, सो त्यांच्यातला डिस्टन्स पण इथे आर कन्सिडर. इथे पण काय येईल? फोर्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ देअर रेडियस, या डिस्टन्स. अँड देन दोघं इक्वल असल्यावर आपण फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू M1 M2 अपॉन आर स्क्वेअर. सेम इकडे काय असणार आहे? फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर, राईट. अँड देन आपण तिकडे काय घेतलं होतं प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट? G, कॅपिटल G. सो इकडे काय घेणार आहे? K, आणि K काय आहे? 1/4πε0. ओके. इथे काय घेतलं होतं? F इज इक्वल टू G M1 M2 अपॉन आर स्क्वेअर. इथे घेणारे फोर्स इज इक्वल टू K Q1 Q2 आर स्क्वेअर, आणि K प्रपोर्शनॅलिटीची कॉन्स्टंट व्हॅल्यू घेणारे 1/4πε0. म्हणजेच काय येणार आहे आपला? F इज इक्वल टू 1/4πε0 Q1 Q2 अपॉन आर स्क्वेअर, आणि यालाच काय म्हटलेलं आहे? कुलोम्स लॉ. ओके. सेम आहे, फक्त तिकडे मास होतं, इकडे काय चार्ज आहे, आणि तिथे डायरेक्टली कॅपिटल Gची व्हॅल्यू, इथे पण डायरेक्ट कॉन्स्टंट 1/4πε0 ची व्हॅल्यू आहे. ओके. फर्स्ट घ्या स्टेटमेंट. 3 to 4 मार्क्सला विचारलं जातं कुलोम्स लॉ. स्टेटमेंट. द फोर्स ऑफ, स्टेटमेंटमध्ये घ्या, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन, the force of attraction or repulsion between 2 point charges, between 2 point charges is directly proportional to product of magnitude of the charges and inversely proportional to the square of the distance between charges. So next line मध्ये घ्या explanation. Consider two charges Q1 and Q2. ओके. डायग्राम काढून घ्या छोटीशी. डिस्टन्स अट्रॅक्ट पण होतं, रिपल पण होतं, फोर्सेस. झालं? डायग्राम झाली? नेक्स्ट लाईनमध्ये घ्या. फोर्स बिटवीन द चार्जेस डिपेंड ऑन फर्स्ट magnitude of charges. First point, magnitude of charges. आणि अजून कोणावर डिपेंड आहे? डिस्टन्स बिटवीन चार्जेस. सेकंड, डिस्टन्स बिटवीन द चार्जेस.
सो हे लिहून घ्या इथे म्हणा देअरफॉर लॉ ऑफ स्क्वेअर युनिव्हर्सल लॉ ऑफ इनवर्स आन्सर विचारायला नाही येत आवाज. इकडचंच लिहा, तिकडचं नका लिहू. तिकडचं मी फक्त तुम्हाला एक्सप्लेन केलं. के नाही के लिहिला तरी चालेल, डायरेक्ट 1/4πε लिहिलं तरी चालेल. झालं. नेक्स्ट लाईनमध्ये लिहा के इज द कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. के इज द कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. ई नॉट इप्सिलॉन नॉट केचं झालं. नेक्स्ट लाईनमध्ये इप्सिलॉन नॉट इप्सिलॉन 0 इप्सिलॉन नॉट परमिटिव्हिटी ऑफ epsilon 0 is equal to permittivity of free space ज्याची कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे. नेक्स्ट लाईनमध्ये घ्या इप्सिलॉन 0 इज इक्वल टू कॉन्स्टंट व्हॅल्यू घ्या 8.85 into 10⁻⁻12. 8.85 into 10⁻⁻12 कुलोम स्क्वेअर पर न्यूटन मीटर स्क्वेअर युनिट. दोघं सायंटिस्ट आहे ना, सो कॅपिटल लिहायचं त्यांचं न्यूटन मीटर स्क्वेअर. नेक्स्ट लाईनमध्ये पायची व्हॅल्यू तर माहितीच आहे तुम्हाला, काय 22/7 या 3.14. करा बरं कॅल्क्युलेट, सांगा काय येतं मग. 1/4πε0 बुकमधून बघून नका सांगू. 8.85 into 10⁻⁻12 जी याची कॉन्स्टंट व्हॅल्यू असेल. जशी तिकडे जीची होती तशी ही केची या 1/4πε0 ची व्हॅल्यू. करा सॉल्व, काय तर मला सांगा. काय आली व्हॅल्यू.
आली 111.1560 into 10 raised to minus 12. Final बाकी जेवढी कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस कराल ना तेवढं इझी जाईल. अलाउड तर केलेलं आहे कॅल्सी, बट नाही राहायचं डिपेंड. JEEला कॅल्सी अलाउड केलं पण नाही राहायचं डिपेंड. काय 9 into 10 raised to 9. जी कॉन्स्टंट व्हॅल्यू लक्षात ठेवा. कुलोम्स लॉ कॉन्स्टंट व्हॅल्यू K इज इक्वल टू या कुठेही आलं 1/4πε0 डायरेक्टली ती व्हॅल्यू पुट करायची. 9 into 10 raised to 9. आलं. So 1/4πε0 is equal to K is equal to 9 into 10 raised to 9. युनिट न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलोम स्क्वेअर, कारण की ते 1/, होतं ना. न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलोम कॉन्स्टंट व्हॅल्यू. ओके, नेक्स्ट लाईनमध्ये घ्या. F is equal to, then F is equal to 1/4πε0 Q1 Q2 upon R square. This equation called as Coulomb's law of force. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. बऱ्याच वेळेस 12thला पण बऱ्याच याच्यावर आलेले टॉपिक. कुलोम्स लॉ ऑफ फोर्स और इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. त्यालाच कुलोम्स फोर्स पण म्हणतात आणि इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स पण म्हणतात. सपोज जर क्वेश्चन आला एक्सप्लेन द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, हेच लिहायचं. आणि कुलोम्स फोर्स या कुलोम्स लॉ पण आलं तरी हेच लिहायचं. लक्षात ठेवा. तिथे ऑर करून घ्या नाही तर हवं तर. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स कन्फ्यूज होऊन जातात मग विचारलं तर क्वेश्चनमध्ये. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स पण म्हणतात त्याला. घ्या मग न्यूमरिकल. व्हॉट इज द फोर्स बिटवीन What is the force between two small charge? What is the force between two small charge spheres having spare charge having 2 into 10 raised to minus 7 2 into 10 raised to minus 7 coulomb and 3 into 10 raised to minus 7 coulomb. Place 30 centimeter apart in air. म्हणजेच काय दिलेली आहे. फर्स्ट Q1 Q2 दिलेला आहे राईट, अँड देन R दिलेला आहे 30
सेंटीमीटर, म्हणजे त्यांच्यातला डिस्टन्स. तो सेंटीमीटर मीटरमध्ये कन्वर्ट करून काय होईल 30 × 10⁻⁻², अँड देन 0.3 मीटर. ओके, करा कॅल्क्युलेट. फॉर्म्युला काय आपला, फोर्स कॅल्क्युलेट करायचा आहे, राईट. सो F इज इक्वल टू Q1 × Q2 काय, सॉरी 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R². 1/4πε0 ची व्हॅल्यू किती आहे मग, 9 × 10⁹. सो 9 × 10⁹ इंटू Q1 किती आपला 2 × 10⁻⁻7, Q2 3 × 10⁻⁻7 अपॉन R², म्हणजे 0.3चा स्क्वेअर. करा कॅल्क्युलेशन. हॅलो, किती, नाही 0.3चा स्क्वेअर घेतला, 0.3चा स्क्वेअर काय घेतला, वरती 9 आहे, तुम्ही डिजिट शिफ्ट करू शकता कॅन्सल आउट करायला, किंवा ॲज इट इज हे पण केलं तरी चालेल. 0.09 × 2 × 3 × 10⁻⁹ -14. आलं का? नाही ना, पण 0.09 काय येणार आहे? नाही ना, डायरेक्ट डिवाइड ना, 9 / 0.09 डायरेक्ट 100 येईल, 1/, नाही येणार. 100 × 6 × 10⁻⁻5 आलं. आता काय करा, 100 × 6 600, and then 600 × 10⁻⁻5. ॲज इट इज तसंच ठेवलं तरी चालेल, किंवा 6 × 10⁻⁻2 करून
देन टू करून 2 मायनस 5 किती होतील -3. 6 इंटू 10⁻³ फोर्सचे म्हणजे युनिट काय येणार आहे राईट. सो F इज इक्वल टू 6 इंटू 10⁻³ न्यूटन. A charge plus Q exert a force. अजून लिहायचंच बाकी आहे का तुमचं? हे लिहायचं बाकी आहे. A force of magnitude -0.2 Newton. -0.2 Newton on another charge -2Q. They are separated by 25.0 सेंटीमीटर. कन्फ्यूज करायला 0.0 देतात असं. 25.0 सेंटीमीटर. Determine the value of Q. ओके. इट मीन्स Q1 दिलेला आहे प्लस Q, Q2 दिलेला आहे -2Q राईट. आणि त्यांच्यातला डिस्टन्स R किती दिलेला आहे 25. करा कॅल्क्युलेट. Q कॅल्क्युलेट करायला लावला आहे. सेंटीमीटरचं मीटरमध्ये करून घे. 25 इंटू 10⁻² मीटर. फॉर्म्युला तोच. F इज इक्वल टू F दिलेला आहे ना -0. किती दिला आहे 2 ना. 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R². सगळ्या व्हॅल्यू पुट करा. फोर्स किती आहे 0.2. 1/4πε0 Q1 किती आपला Q इंटू -2Q अपॉन 25 इंटू 10⁻² चा स्क्वेअर. ओके. सो 9 इंटू 10⁹ Q इंटू 2Q किती होतील राईट. -6 coulomb. 0.8 आहे. 6च आहे ना मग. 0.8 इंटू 10⁻6 कुलॉम. Q इंटू -2Q अपॉन 25 इंटू 10⁻² चा स्क्वेअर. 0.2. इकडे काय -2Q स्क्वेअर आहे. इकडे जाऊन काय होईल +2Q स्क्वेअर. फक्त आता तो इकडे मल्टिपल इकडे जाऊन डिवाइड होईल. सो आपल्याला चेंज करावं लागेल. ही टर्म वरती, ती टर्म खाली. Q स्क्वेअर इज इक्वल टू 25 इंटू 10⁻² चा स्क्वेअर इंटू 0.2
2 divide 9 into 10 raised to 9 into 2. So that's first day. आलं? आलं? 0.83 into 10 raised to minus 6 coulomb. आलं का सगळ्यांचं? चा स्क्वेअर 625 into 10 raised to minus 2 upon 18 into 10 raised to minus 9. 625 upon 18 into 0.2 into 10 raised to काय होईल? सॉरी मायनस मायनस प्लस किती होतील? 13. 625 इंटू 0.2 किती होतात? स्क्वेअर रूटमध्ये नंतर घ्या स्क्वेअर. बोला. 625 आलं मग 0. ओके. Then divide by 18. 6.944 something into 10 raised to and q square आहे. Square root on both side. So 6.94 digit shift करून घ्या म्हणजे 12 होऊन जाईल. ओके. म्हणजे काय? 69. 69 कोणाचा आहे? नियर अबाउट 8च्या. आलं लक्षात? 0.8 आलं मग सगळ्यांचं? 0.833 इंटू 10 raised to minus 6 coulomb. होमवर्कला घ्या. 2 small squares
2 small spheres, 2 small spheres 18 centimeter 18, 2 small spheres 18 centimeter 18 centimeter apart have equal negative charges. म्हणजे अपार्ट आला म्हणजे तो रेडियस दिलेला आहे. Equal negative charges and repel each other force is 6 into 10 raised to minus 8 Newton. Find the total charge on this sphere. Find the total charge. Find the total charge on the sphere. Okay. टोटल चार्ज म्हणजेच काय फाइंड आउट करायचं Q1 प्लस Q2 आणि दोघं इक्वल आहे आणि देन मल्टिप्लिकेशन आहे म्हणजे Q स्क्वेअर. म्हणजे फॉर्म्युला काय येईल F इज इक्वल टू 1 अपॉन 4 पाय एप्सिलॉन 0 Q स्क्वेअर अपॉन R स्क्वेअर. क्लिअर. Q फाइंड आउट करून टोटल चार्ज पण फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे एक Q ची व्हॅल्यू आली ना जी काय येईल एक Q ची व्हॅल्यू सो आपल्याला 2Q पण फाइंड आउट करायचा आहे. Q प्लस Q इज इक्वल टू 2Q. मग जो काही एक Q येईल तो याच्यामध्ये पुट करायचा. आन्सर सांगू का नको सांगू. Q इज इक्वल टू मायनस 4.648 into 10 raised to minus 10 coulomb. And total charge minus 9.296 into 10 raised to minus 10 coulomb. काय बघितलं मग आज फर्स्ट इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणजे काय. इलेक्ट्रोस्टॅटिक मीन्स काय इलेक्ट्रॉन इन रेस्ट. त्याच्यामध्ये काय बघितलं अजून पॉझिटिव्ह चार्जचे 2 टाइप्स कुठले कुठले पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज. पॉझिटिव्ह चार्ज मीन्स काय काय होते तिथे राईट आणि निगेटिव्ह चार्ज. त्याच्यानंतर नेक्स्ट ॲटम काय कंडक्शन इंडक्शन. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रॉपर्टीज. फर्स्ट काय होती ॲडिटिव्ह मीन्स सगळे टोटल चार्जची सम ॲडिशन. सेकंड क्वांटायझेशन मीन्स काय क्वांटा म्हणजे पॅकेट्स बंच ऑफ ओके इलेक्ट्रॉन्स. त्याच्यानंतर नेक्स्ट कन्झर्वेशन ऑफ चार्ज म्हणजेच काय कन्झर्वेशन ऑफ चार्ज म्हणजे प्रिन्सिपल आपण बघितलं जी काही टोटल चार्ज आहे त्यांची सगळ्यांची म्हणजे कॉन्स्टंट टर्म राहते दोघं. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट फोर्स म्हणजे काय लाईक सेम असेल तेव्हा काय होतं रिपल आणि अपोजिट असेल तेव्हा अट्रॅक्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट कुलॉम्स लॉ स्टेटमेंट इन product of two charge and inversely their distance. मग काय आलं होतं आपलं अरे काय आलं लास्ट फॉर्म्युला कुलॉमचा सांगा बरं. पाय पर्यंत सारखे 1/4πε0 Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर. हा पण फॉर्म्युला येऊ शकतो किंवा F इज इक्वल टू K Q1 Q2 अपॉन R स्क्वेअर अँड देन 1/4πε0 ची व्हॅल्यू कॉन्स्टंट काय 9 कुलॉम.